नमस्कार. आमचं हेच म्हणणं आहे, फडणवीस सरकारला गेले 4 महिन्यापासून आम्ही तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही बोलून आमचं सगळं म्हणणं मांडून थकलो. आता बोलण्याची वेळ आणि आम्हाला न्याय देण्याची वेळ तुमची आहे. फडणवीस सरकार, प्लीज आम्हाला न्याय मिळवून द्या. तुम्ही बघितलं इथे सगळे वयस्कर मंडळी किती आहेत. बिल्डिंगची अवस्था फार धोकादायक झाली आहे. जर चुकून माकून काही मिसॅप झालं तर याची जबाबदारी कोण घेणार? जाईल तो आमचा माणूस जाईल. जे काय होईल ते आमचा लॉस होईल. ह्याची जबाबदारी तर तुम्ही घेत नाही आहे. आणि अक्षरशः BJP सरकारवरती, मोदी सरकारवरती विश्वास ठेवून आम्ही हे आंदोलन करतोय की फक्त आंदोलनाच्या बेसिसवरती आम्हाला न्याय मिळेल. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आमचा BJP सरकारवरनं विश्वास उठेल. विश्वास उठायला लागलाय. मोदी सरकारवरनं विश्वास उठायला लागलाय. आता काही करा आणि फडणवीस सरकार आम्हाला न्याय द्या. आमचा आवाज घंटानादमुळे तुमच्यापर्यंत पोचलाच पाहिजे. आम्हाला पाहिजे तसा न्याय आम्हाला द्या. लोकांची पुनर्विकासाची कामं खूप पुढेपर्यंत गेलेली आहेत. त्यांचा अंत पाहू नका. अंत पाहू नका. फडणवीस सरकार, प्लीज न्याय द्या. नमस्कार. आमचं हेच म्हणणं आहे, फडणवीस सरकारला गेले 4 महिन्यापासून आम्ही तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही बोलून आमचं सगळं म्हणणं मांडून थकलो. आता बोलण्याची वेळ आणि आम्हाला न्याय देण्याची वेळ तुमची आहे. फडणवीस सरकार, प्लीज आम्हाला न्याय मिळवून द्या. तुम्ही बघितलं इथे सगळे वयस्कर मंडळी किती आहेत. बिल्डिंगची अवस्था फार धोकादायक झाली आहे. जर चुकून माकून काही मिसॅप झालं तर याची जबाबदारी कोण घेणार? जाईल तो आमचा माणूस जाईल. जे काय होईल ते आमचा लॉस होईल. ह्याची जबाबदारी तर तुम्ही घेत नाही आहे. आणि अक्षरशः BJP सरकारवरती, मोदी सरकारवरती विश्वास ठेवून आम्ही हे आंदोलन करतोय की फक्त आंदोलनाच्या बेसिसवरती आम्हाला न्याय मिळेल. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आमचा BJP सरकारवरनं विश्वास उठेल. विश्वास उठायला लागलाय. मोदी सरकारवरनं विश्वास उठायला लागलाय. आता काही करा आणि फडणवीस सरकार आम्हाला न्याय द्या. आमचा आवाज घंटानादमुळे तुमच्यापर्यंत पोचलाच पाहिजे. आम्हाला पाहिजे तसा न्याय आम्हाला द्या. लोकांची पुनर्विकासाची कामं खूप पुढेपर्यंत गेलेली आहेत. त्यांचा अंत पाहू नका.